नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. सोमनाथ सूर्यवंशी कोठडी मृत्यू प्रकरण या प्रकरणाची आज उच्च न्यायालयाच्या खंडपीठामध्ये सुनावणी पार पडली. अर्थात या ठिकाणी बाजू मांडतायत ते म्हणजे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, ज्यांनी हा लढा परभणीच्या गल्लीतून दिल्लीपर्यंत नेला. तिथं सुप्रीम कोर्टात आपली बाजू मांडली आणि अखेर सुप्रीम कोर्टाने देखील उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा आदेश कायम ठेवत या प्रकरणातील आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. त्यानंतर नवा मोंढा पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आणि मग मात्र पुन्हा एकदा अज्ञातावर गुन्हा का दाखल? कारण की त्या ठिकाणी कोठडीत सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झालेला आहे. मग कोठडीत त्याला पोलिसांशिवाय कोण मारू शकतं? पोलिसांवर थेट गुन्हा का दाखल केला गेला नाही, असे देखील प्रश्न उपस्थित झाले. अर्थात या संदर्भात या प्रकरणी एक चौकशी समिती देखील सरकारनं नेमली होती. त्या चौकशी समितीनं अहवाल दिल्यानंतर प्रत्यक्ष आरोपींवर गुन्हा दाखल होईल असं सरकारनं म्हटलं होतं. पण आज उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये या प्रकरणी सुनावणी झाली आणि कोर्टानं सरकारला दुसरा दणका दिला. खरं तर याच प्रकरणावर माझं लाईव्ह आहे आणि लाईव्ह आहे सरकारच्या चौकशी समितीवर कोर्ट नाखुश. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी SIT नेमण्याचे कोर्टाचे आदेश. खरं तर या प्रकरणामध्ये सुरुवातीपासून सरकार चालढकल करत आले, टाळाटाळ करत आले. म्हणजे यात असं म्हटलं जाईल की खुन्यांना वाचवून न्यायाचा मुर्दा पाडण्याचा प्रयत्न चालू झालाय आणि तो थांबला ते म्हणजे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांमुळे. कारण पहिल्यापासून त्यांनी या प्रकरणात लक्ष घातलं. आपल्याला आठवत असेल 10 डिसेंबर 2024 रोजी परभणीमध्ये संविधानाच्या प्रतिकृतीचं विद्रुपीकरण झालं. त्याच्या विरोधात आंदोलन पुकारण्यात आलं. त्यावेळी त्याला काही समाजकंटकांनी हिंसक वळण लावलं. मग पोलिसांनीच वर्दीतले गुंडे बनून वयोवृद्ध, महिला, लहान मुलं, तरुण तरुणी काही कुठला विचार न करता कोम्बिंग ऑपरेशन करून या सगळ्यांना आत घातलं, कोठडीत नेलं आणि इतकं मारलं की अमानुष मारलं. आणि याच मारहाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी या LLB ला 3ऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी खरं तर असा बनाव केला की 15 डिसेंबरला त्याच्या छातीत कळ आली म्हणून आम्ही रुग्णालयात दाखल केलं आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर विधानसभेत तर मुख्यमंत्र्यांनी चक्क दादांत खोटं सांगितलं की त्याला आधीच एकतर श्वसनाचा आजार होता, त्यात तसं झालेलं आहे वगैरे सगळं काही. पण 16 डिसेंबरला जो PM रिपोर्ट आला, पोस्टमार्टम रिपोर्ट, त्यामध्ये स्पष्ट उल्लेख होता शॉक फॉलोइंग मल्टिपल इंजुरीज, म्हणजे मारहाणीच्या धक्क्यानं हा मृत्यू झालाय. मग मात्र प्रकाश आंबेडकरांनी या विरोधात लढायचं ठरवलं. का गुन्हा दाखल होत नाहीये? मग त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये त्या ठिकाणी पिटिशन दाखल केलं. तिथं 4 जुलैला सुनावणी झाली आणि 4 जुलैला उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. पण हा देखील आदेश सरकारनं धुडकावून लावला, त्याला केराची टोपली दाखवली. सरकार गेलं कुठे? सुप्रीम कोर्टात. कुणाला वाचवायला? या पोलिसांना, ज्यांनी सोमनाथला हालहाल करून कोठडीत मारलं. काय सरकारचे जावई आहेत काय नवा मोंढाचे पोलीस? आणि मग ते सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर मग मात्र ॲडव्होकेट बाळासाहेबांनी त्या ठिकाणी अंगावर कोट चढवला, सुप्रीम कोर्ट गाठलं, परभणीच्या गल्लीतलं प्रकरण दिल्लीपर्यंत नेलं. त्या ठिकाणी त्यांना साथ दिली प्रतीक बोंबर्डे आणि कीर्ती आनंद यांनी. बाळासाहेब आंबेडकरांनी तिथं खिंड लढवली. विजयाबाई, ज्या सोमनाथच्या आई आहेत, त्या याचिका करता आहेत, पिटिशनर आहेत, त्यांनी त्या ठिकाणी याचिका दाखल केली होती. शेवटी सर्वोच्च न्यायालयानं देखील तिथं पहिला दणका सरकारला दिला आणि उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा आदेश कायम ठेवून या प्रकरणातील आरोपींना कोणत्याही परिस्थितीमध्ये अटक व्हायला पाहिजे,
माफ करा, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा असं स्पष्टपणे म्हटलं. आता हा गुन्हा दाखल करा म्हटल्यानंतर सरकारनं खरं तर या संदर्भामध्ये तात्काळ गुन्हा दाखल करायला गरजेचं होतं, पण तसं केलं नाही. सरकारनं इथं देखील कच खाल्ली. इथं अज्ञातावर गुन्हा दाखल केला गेला. आता अज्ञातावर गुन्हा दाखल केला म्हणजे मला एक प्रश्नच पडलाय, पोलीस कोठडीमध्ये या ठिकाणी जे तुम्ही आणताय कुणाला तरी संशयित म्हणून ते असतात आणि पोलीस असतात. तिसरी तिराईती व्यक्तीचं काय काम आहे तिथे? का असं कोणी बाजारातलं उठून आलं आणि मग ते पोलीस स्टेशनला तिथे गेलं आणि मग त्यांनी कोठडीत फेरफटका मारून बघितलं, अच्छा असं का, आणि मग मारून बाहेर परत बाजारात गेला भाजी मंडईत? अरे काही सांगतात. कोठडीत मारणार कोण? पोलीसच. आणि मुळातच सोमनाथला मारहाणीत मृत्यू झालाय असा शवविच्छेदन अहवाल देखील सांगतोय. त्यामुळं या प्रकरणात सरकारनं इथं पण पोलिसांची बाजू घेऊन अज्ञातावर गुन्हा दाखल केला. खरं तर विजयाबाईंनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की जेव्हा डेडबॉडी आम्ही घ्यायला गेलतो तेव्हा आम्हाला आमिष दाखवण्यात आलं 50 लाख रुपये आणि त्या जोडीला पोलिसाची नोकरी. पण हे सगळं धुडकावून लावलं कारण की त्या स्वाभिमानी आहेत. त्यांची मुलं प्रेमनाथ असेल स्वाभिमानी आहेत. सोमनाथ स्वाभिमानी होता. न्यायाच्या बाजूला लढण्यासाठी, अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी वकिलीचा कोट अंगावर चढवून गोरगरिबांना न्याय देण्यासाठी तो भविष्यामध्ये उत्तम असा वकील होण्याची स्वप्न पाहत होता. पण हे स्वप्न त्याचं कोठडीतच खरं म्हणजे त्या ठिकाणी मिटवलं गेलं ते या पोलिसांकडून. आणि अशा पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याऐवजी अज्ञातांवर गुन्हा, त्याच्यावर परभणीमध्ये आंदोलन देखील झाली. पण बाळासाहेबांनी मात्र बाजू लावून धरली होती. शेवटी आज उच्च न्यायालयाच्या खंडपीठाची तारीख पडली आणि आज त्यांनी कोर्टात थेट बाजू मांडली की आम्हाला काही माहित नाही, आम्हाला SIT पाहिजे, विशेष चौकशी पथक पाहिजे, आम्हाला या पलीकडे वेगळं काही नको. शेवटी आज कोर्टानं देखील जी काही महाराष्ट्र सरकारनं चौकशी समिती नेमली होती तिच्या कामकाजावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, आपली नाराजी दर्शवली. म्हणजे भविष्यात ही महाराष्ट्र राज्याची चौकशी समिती बरखास्त होणार हे आता जवळपास निश्चित झालंय. खरं म्हणजे सरकारला यावरनं विचार करायला पाहिजे, अरे आपण किती वाचवतोय कुणाला. आणि यासोबतच कोर्टानं आदेश देखील दिले की एका आठवड्याच्या आत पोलीस महासंचालकांनी या प्रकरणी तात्काळ एका आठवड्याच्या आत विशेष चौकशी पथक अर्थात स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम म्हणजेच SIT ची नेमणूक करायला हवी आणि केली पाहिजे असा आदेशच दिला. त्याच जोडीला जी काही संबंधित कागदपत्र आहेत या सगळ्या प्रकरणाशी, सोमनाथ सूर्यवंशी कोठडी मृत्यू प्रकरणी, ती सगळीच्या सगळी कागदपत्र या SIT कडे हँडओव्हर करावीत असा देखील आदेश दिला. इतकंच नव्हे तर या SIT पथकातील सदस्यांविषयी याचिकाकर्त्या विजयाबाई यांना जर काही कुठे आक्षेप घ्यायचा असेल तर त्या आक्षेप न्यायालयात नोंदवू शकतात असं देखील कोर्टानं या ठिकाणी म्हटलेलं आहे. याचाच अर्थ या प्रकरणात आता निश्चितच गती आलेली आहे आणि लवकरच हे प्रकरण जोपर्यंत खरं तर आज प्रकाश आंबेडकरांनी अतिशय महत्वाचे मुद्दे मांडले. बाळासाहेब आंबेडकरांनी ते असं म्हणाले, सरकारला एवढंच सांगणं आहे की पोलीस प्रशासनात काही माणसं अशी आहेत जी गुन्हेगारी मानसिकतेची आहेत आणि त्यांना वाचवण्यासाठी सरकारनं स्वतःला पणाला लावू नये. सुप्रीम कोर्टात देखील सरकारनं स्वतःला पणाला लावलं आणि तोंडावर पडले. इतकंच नव्हे तर या प्रकरणी आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो प्रकाश आंबेडकरांनी मांडलाय तो म्हणजे साक्षीदार जर फुटले नाहीत तर सोमनाथ सूर्यवंशीला 100% न्याय मिळणार आणि हे साक्षीदार फोडण्याचं कामच इतक्या दिवसांमध्ये सुरू होऊ शकतं असं देखील प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं. खरं तर आजच उद्या 15 ऑगस्ट आहे, आज 14 ऑगस्ट आणि 15 डिसेंबरला सोमनाथचा मृत्यू झाला होता. म्हणजे 8 महिने पूर्ण झाले. 8 महिने झाले तरी अजून या प्रकरणातले आरोपी कोण अज्ञात आहेत. अज्ञातावर फक्त गुन्हा दाखल झालाय खुनाचा, याच्या पलीकडे नाही. पण प्रकाश आंबेडकरांनी, बाळासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलंय की आता या सगळ्या गोष्टींमध्ये माणसाचा जीव महत्वाचा असतो. सरकारनं पोलिसांना वाचवण्याच्या भानगडीत पडू नये.
सरकारनं जी कमिटी नेमली होती तिला एक प्रकारे कोर्टानं मान्यता दिलेली नाही असंच यावरून दिसून येतं. त्यामुळे खरं तर हे संपूर्ण जे प्रकरण आहे या प्रकरणात बाळासाहेब आंबेडकरांनी लक्ष घातलंय. कोणत्याही परिस्थितीत सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळवून देण्यासाठी ते उच्च न्यायालयाच्या खंडपीठात देखील हजर राहतात सुनावणीला. वेळ प्रसंगी दिल्लीत सुप्रीम कोर्टात देखील जात आहेत आणि विजयाबाईंना त्यांनी भरवसा दिलाय, विश्वास दिलाय, काही हो या प्रकरणात शेवटपर्यंत आपण लढणार आहोत. त्यामुळं त्या माऊलीने देखील आपल्याला आठवत असेल 20 डिसेंबरला सरकारनं आर्थिक मदत त्यांना जाहीर केली पण ती देखील त्यांनी नाकारली. नको आम्हाला हे पैसे, माझा हिरा गेला, या पैशाचं काय करायचंय मला. आता या सगळ्या प्रकरणामध्ये एक प्रकारे एक चांगला ऍक्सेलरेट झालेला आहे प्रकरण, गती मिळालेली आहे. आता कोर्टानंच जर आदेश दिले डीजीपींना एका आठवड्याच्या आत एसआयटी नेमा, याचा अर्थ एका आठवड्यानंतर या प्रकरणामध्ये एसआयटी नेमल्यानंतर या प्रकरणात नेमके आरोपी कोण आहेत ते निष्पन्न होते. कारण की स्वतः बाळासाहेब म्हणलेले आहेत एकूण किती पोलीस होते, किती पोलिसांनी मारलं आणि किती जणांना सहआरोपी करायचं हे एकदा क्लिअर झालं की हे प्रकरण आणखी चांगल्या पद्धतीने कोर्टात पुढे जाईल. त्यामुळं उच्च न्यायालयाने दिलेले आदेश, त्या आदेशाची अर्थात आता अंमलबजावणी सरकारला करणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यांनी नेमलेली चौकशी समिती आता बासनात गुंडाळावी लागेल. याच्या पलीकडे काही नाही, ती बरखास्तच करावी लागेल. कारण की जर त्यांच्याकडे असलेली जर कागदपत्र एसआयटीला द्या असं कोर्टाने म्हटलंय म्हणजे त्यांचं कामच जवळपास संपल्यातच जमा आहे. आता एसआयटीत जेव्हा ही कागदपत्र एसआयटी कडे येतील आणि मग त्या अनुषंगाने तपास होईल आणि मग मात्र लवकरात लवकर नेमके या प्रकरणातले आरोपी कोण आहेत, कोणते पोलीस आहेत, कुणी कुणी सोमनाथला मारलं हे सगळं पुढे येईल आणि ही नावं निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल होईल आणि गुन्हा एकदा दाखल झाला की चार्जशीट अर्थातच मग कोर्टात या प्रकरणी सुनावणी सुरू होईल. एकंदरीत आता तरी सरकार पूर्णपणे या प्रकरणात बॅकफुटवर गेले. बाळासाहेब आंबेडकरांनी सरकारला इतकं खिंडीत पकडलं या प्रकरणामध्ये. सुप्रीम कोर्टात सरकार गेलं, तिथं पहिला दणका दिला. उच्च न्यायालयात या ठिकाणी आज सरकारनं नेमलेली विशेष समितीच बरखास्त करावी लागते की काय असाच प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला. त्यामुळं विजयाबाई ज्यांच्या नावातच विजय, त्यांना विजय नक्की मिळणार, सोमनाथला न्याय नक्की मिळणार, कारण बाळासाहेब आंबेडकर त्यांच्या पाठीशी आहेत. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.